काय पडतंय? हो 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 हो, आशियातील सगळ्यात मोठा देवनार कत्तलखाना आहे. एवढ्या म्हशी आहेत इकडे, पण त्याचं दूध का ना कोण काढत आहे? नमस्कार मंडळी, मॅजिक मराठीच्या नवीन व्लॉगमध्ये मी प्रशांत आपलं स्वागत करतो. ईद आहे आता आणि ईदची तयारी जोरदार सुरू झाली आहे मुंबईमध्ये. महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारतातून इथे बकऱ्या येतात. त्या मुंबईतील सगळ्यात मोठ्या मार्केटमध्ये मी आलो आहे. बकऱ्यांचा बाजार इथे चालतो त्या मार्केटमध्ये आलो आहे, ते म्हणजे देवनार बाजार. तर देवनारला मी आलो आहे आणि इथे मोठा बकऱ्यांचा बाजार आहे आणि ईदची जोरात तयारी मुंबईत चालू झाली आहे. तर चला बघूया. मित्रांनो, गोवंडी स्टेशनला आहे आम्ही पनवेलवरून दोघे आलो. ती पण माझ्यासोबत आहे आणि इथे पंधरा जातो आम्ही या बकऱ्यांच्या मार्केटला. खूप प्राईज असते बकऱ्यांची इकडे. वेगवेगळ्या प्रकारचे बकरे मिळतात इथे, वेगवेगळ्या जातीचे बकरे मिळतात आणि ते बकरे बघायला चाललो आहे. तर ती पण किती लाखांचा बकरा घेणार आहे तू? मी नाही घेणार बाबा. नाही घेणार का? तर बकरा वगैरे काय घ्यायचं नाही आहे, पण बघायला चाललो आहे. आणि मुस्लिम बांधवांचा मोठे मोठे बकरे आहेत तिकडे. सो ते म्हणजे प्राईस किती असते अंदाजे? कितीपासून स्टार्ट असते आणि कितीपर्यंत? 30,000 40,000 पासून ते 50 लाखपर्यंत पण बकरे आहेत असं आम्ही ऐकलं. 50 लाखापर्यंत? 50 लाखापर्यंत. तर 50 लाखापर्यंत एवढा महाग बकरा असतो या मार्केटला. इथूनच घेऊन जातात. हां, खूप मोठं मार्केट आहे. मुंबईमधलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रातलं, भारतातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे बकऱ्याचं. एशियातलं सगळ्यात मोठं, एशियातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे देवनारचं. तर तिथे चाललो आहे आपण. आणि बघा, एक गोवंडी स्टेशन आहे त्याच्या बाहेर आलो आहे. बाजूलाच इथून सगळा हा एरिया चालू होतो देवनारचा. आणि मुस्लिम बांधवांचा सण आहे ईद, तो आहे आता 17 तारखेला. तर त्याची तयारी इकडे चालू झाली आहे. तो चला जातो आहे. गोवंडी स्टेशनच्या बाहेर आल्यावर थोडं आहे ना लेफ्ट साईडला पॅरल चालत जायला लागतं. स्टेशनच्या बाजूलाच आहे, परंतु खूप मोठा आहे हा कत्तलखाना. तर तिकडे त्याच्या गेटपर्यंत जायला थोडे 5-10 मिनटं चालत जायला लागतं. आणि हे बघा इथून येतात. इथे पण ह्या गाडीमध्ये 2 बकरी आहेत. खूप मोठा सण आहे बकरी ईदचा मुस्लिम बांधवांचा आणि त्याची तयारी म्हणून आशियातला हा सगळ्यात मोठा कत्तलखाना किंवा बकऱ्यांचं मार्केट आहे ते आता भरलं आहे. हे बघा, रस्त्यावरूनच इथे बकरे दिसायची सुरुवात झालेली आहे. हे काही बकरी आहेत. मित्रांनो, देवनार कत्तलखान्याच्या गेटवर आलो आहे. माझ्या मागे बघताय तुम्ही देवनार कत्तल. ते पोलीस सिक्युरिटी वगैरे आहे आणि हा आशियातील सगळ्यात मोठा देवनार कत्तलखाना आहे. मित्रांनो, रस्त्याच्या बाजूला बघताय तुम्ही ना, खूप इथे इथपासून चालू झालं आहे. पूर्ण रस्त्याच्या बाजूला मार्केट भरलं आहे बकऱ्यांचं. 390,000 कितने साल के है भाई? इतना तो नहीं पता मुझे. 90,000. ही कुठली प्रजाती आहे? सोना सिरोई. आणि हे बघा किती किलोचं आहे बघा. एवढं मोठे मोठे बकरे आहेत इकडे. हे बघा, एवढे बकरे आहेत ना, एवढे हजारो बकरी आहेत इकडे. ईदसाठी हजारो बकरी मुंबईत दाखल झाल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. छोट्या बकऱ्यांपासून ते अगदी मोठ्या बकऱ्यांपर्यंत आहेत आणि साध्या जातींपासून ते अगदी चंद्र असलेल्या बकऱ्यांपर्यंत आहेत. आणि इथे बघा, बकरी आंघोळ करतायत. म्हणजे अर्धी माणसं आहेत, अर्धे बकरे आहेत. 1-2 बकरे आहेत. हे बघा, बकऱ्यांना जेवण भरवलं जात आहे. आता इथे मेंढ्या आलेत. ह्या आहेत मेंढ्या बघा. हे ती पण तुझ्या लग्नामध्ये काय कापली होती, मेंढी की बकरी होती? अजून 2 बकरी आहेत मोठ्या. आणि बकऱ्यांसाठी खाद्य पण ठेवलं आहे बघा. आणि हे काय वरती टाक बघा, छोटी छोटी मुलं आहेत सगळी बकऱ्या घेऊन. पूर्ण भारतातून इथे बकऱ्या येतात विकण्यासाठी. गहूमुळे म्हणून ह्याच्यामध्ये असे पूर्ण कोंबत होते. बकऱ्याचं वजन वाढवायला का? एवढं मोठं आहे देवनारचं. सगळ्या बकऱ्या आहेत. आणि हे बघा वरती
ब्रँडिंगसुद्धा आहे देवनार. हे प्रत्येकासाठी एक एक स्टॉल दिला जातो का ते पण इकडे? हो. आणि मुंबई महानगरपालिकेकडून ते चार्जेस किती असेल ना? ते पे करावं लागतं, रेंट पे करावं लागतं थोडंसं. ओके. पर डेच्या हिशोबाने त्याला रेंट पे करतो. मग एवढे सगळ्या बकऱ्या आहेत ह्या ईदसाठी झालीत ना की नॉर्मली पण असतात एवढं? नॉर्मली थोडं कमी असतं. बट आता ईदसाठी भरपूर आहे. इकडे बघा, इकडे हे मेन मार्केट आहे आणि इकडे ना खूप गर्दीने सगळे बकरे आहेत. आम्ही तेच मी म्हणत होतो की कुठे मारामारी वगैरे नाही लावत का? हो हो, हे बघा बकरे. मित्रांनो, देवनारच्या ह्या प्रॉपर शेड आहे जिथे, त्या शेडच्या इकडे आलो आहे आणि इथे दाटीवाटीने खूप बकरे ठेवले आहेत. अगदी बघा एवढ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात बकरे आलेत. वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या जातीचे, प्रजातीचे इकडे बकरे आहेत आणि एवढी गर्दी झाली आहे आता सगळीकडे. एवढ्या मोठ्या भागामध्ये, म्हणजे एवढ्या मोठ्या विस्तीर्ण भागामध्ये देवनार कत्तलखाना आहे आणि त्याच्यामध्ये बघा किती प्रकारचे सगळे बकरे आहेत. बकऱ्यांचा खूप मोठा बाजार, अगदी आशियातला खूप मोठा बाजार या ठिकाणी देवनारचा चालतो आहे. बघा छोटे छोटे इथे शेड्स बांधलेले आहेत आणि त्याच्यानंतर अगदी मोठ्या प्रमाणावर एकत्र हे बकरे आहेत सगळे. आणि हे बकरी खरेदी करण्यासाठी मुंबईतून ईदसाठी मुस्लिम बांधव खूप गर्दी करतात इकडे. हे तर एक शेड आहे, असे खूप विस्तीर्ण आहे हा भाग पूर्ण. आणि असे हजारो बकरे, अगदी हजारो नाही तर लाखो बकरे या देवनारच्या कत्तलखान्यात दाखल झालेले आहेत, वध केंद्रामध्ये. बाई क्या कर आहे तू? बघा तार खातोय वरती. एका कलरचे बकरे आहेत. हो 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 हो, बघा मोठे मोठे बकरे आहेत आणि इकडे ऑप्शन आहे किंवा सेल्स आहे बकऱ्यांचा. अच्छा, ते दात का बघतात ते पण ना? त्याच्याने एज माहिती पडते दातामुळे का? म्हणजे छोटाच लागतो का फक्त? त्याला असेल तर 2 दात, 2 वर्षाचा असेल तर 4 दात. अच्छा, म्हणजे दातावर बकरा कोणता प्रिफर करता, छोटा की मोठा? आफ्टर 1 इयर प्लस असेल तर ते कुर्बानीचा दिवस. अच्छा, हे पडताय कुठे? 3 बकऱ्याचे कान पकडतात ना? बकरा जरा खूप गरम आहे, खूप पळतोय. 50,000चा बकरा आहे हा. बाकी सगळे 30-40 वगैरे. अरे एव्हरेज 50,000चं एव्हरेज आहे त्यांचं. खूप मोठ्या बकऱ्या. मित्रांनो, बकऱ्यांची प्राईस आहे स्टार्टिंग फ्रॉम 30,000, म्हणजे 30,000वाला तुम्ही थोडंफार बार्गेनिंग करून इथे 27-28 हजारपर्यंत घेऊ शकता. आणि त्यानंतर मग स्टार्ट 40-50, एक मीडियम आकारचा 40,000पर्यंत मिळतो. आणि त्याच्यापेक्षा मोठा जर साईज मोठी असेल तर 50-55 हजारपर्यंत मिळतो. आणि काही जर चांगलं, त्याच्यापेक्षा जर चांगला असेल ना तर 60,000पर्यंत जातो. अशी एव्हरेज प्राईज आहे. याच्यापेक्षाही खूप महाग बकरे आहेत, पण त्यांचं वेगळी स्पेसिफिकेशन आहे, त्यांचा वेगळा गट आहे. म्हणजे चांद वगैरे असेल तर त्याची प्राईस वेगळी असते, वेगळ्या प्रजातीचं असेल तर त्याची प्राईस वेगळी असते. पण ते एव्हरेज प्राईस सध्या नॉर्मल बकऱ्याची इथे 30-40-50 हजारच्या दरम्यान चाललेली आहे. आणि हे बकऱ्यांचं खाद्य आहे, तर त्याचासुद्धा स्टॉल इकडे लागलेला आहे. इकडे बघा बकरे पहुडले तिकडे काही बकरे आंघोळ करत आहेत. त्याच गेटवर आलो की दुसऱ्या गेटवर आलो? दुसरीकडे आलो ना? आपल्याला स्टार्ट केलं आपण. आणि खूप मोठा आहे, बाकी खूप मोठं आहे. असं का रे? काय पळत आहेत? काय पळत आहेत? जायचं का? गाडी आली म्हणून.
मित्रांनो इथे स्वस्त थोड्या बकऱ्या मिळतात. बरबरी काय ना बरबरी आहे. बरोबर आहे का. आणि याची प्राईस दोन्ही मिळून 45,000 आहे, म्हणजे 22,000 पर्यंत एवढे. बकऱ्यांना आंघोळ घातली जाते इकडे. काय रे किती प्राईस आहे? 60,000 रुपये जोडी. 60 जोडी. पैसा ये बकरी का वैसे जोड़ी जोड़ी ना जोड़ी एक हे असंच आहे रे रेट बाहेरचं. तो तेवढाच होता ना आपण 56,000 मध्ये 2 बोल होता. मित्रांनो हे बघा, हे सगळे राजस्थानी बकरी आहेत. मित्रांनो ह्या दुसऱ्या मार्केटमध्ये मी जेव्हा आलो ना तेव्हा पहिल्या मार्केटपेक्षा खूप कमी प्राईस आहे इकडे. आणि या दुसऱ्या शेडमध्ये 1,70,000 68% 70,000 बकऱ्या आवक झाल्या, म्हणजे आल्या. आणि त्यातल्या जवळपास 1,00,000 विकल्या गेल्या आणि 1,68,000 इथे आता शिल्लक आहेत आणि त्या हळूहळू विकल्या जात आहेत. म्हणजे ह्या एका शेडमध्ये, म्हणजे हा एवढा भाग आहे ना तेवढ्या भागामध्ये. बाकीच्या शेडची तर वेगळी क्वांटिटी आहे, तिथली संख्या वेगळी आहे. परंतु हा जो शेड आहे ना 3-4 शेडचा, तिथे 1,70,000 बकऱ्या आल्या आणि त्यातल्या 1,00,000 विकल्या गेल्या. 68,000 शिल्लक आहेत आणि पुन्हा येत जात असतात बकऱ्या ह्या, त्यामुळे संख्या चेंज होत असते. परंतु एका शेडमध्ये 1.5 लाख बकऱ्या असतात इकडे. मित्रांनो हे शेड आहे ना त्याच्यामध्ये आम्हाला थोडं कमी प्राईसचं बकरी मिळाली. म्हणजे अगदी 40,000 नॉर्मल एक मीडियम साईजची 40,000ला जोडी किंवा 45,000ला जोडी, म्हणजे 22-25,000 पर्यंत पण बकरी मिळाली. आणि मोठी जोडी 56-55,000 पर्यंत मोठी जोडी. म्हणजे मोठ्या बकऱ्याची सुद्धा 20-25,000 मध्ये मोठा बकरा पण येत होता. अगदी त्याच्यापेक्षा कमी मीडियम साईज किंवा स्मॉल साईजचा बकरा 20,000 पेक्षा कमी प्राईजमध्ये पण इथे उपलब्ध आहे. बता ये तो सफर से आया ना, चला नहीं अभी चलेगा शाम को. ये वाला बकरे का 37 नहीं 32 बोला. 6 क्या नहीं 4 है भैया 4 है. नहीं है जोड़ मोड़ के चलो देवला खूब हम जितना हम जानते हो तो हमको बता दी. अब आगे तो मतलब आप कुछ ना बोलो, दूसरे पर मत रहोगे. आप लाख बोल ही नहीं रहे. तुम बोला हुई ठीक है. हे खाल्लं ना संध्याकाळपर्यंत परत वजन जास्त दिसणार. देवनारमध्ये आहे ना अगदी 15,000-20,000 स्टार्ट आहे ते 1.5 लाखापर्यंत इकडे बकरी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रजातीची बकरी आहेत आणि लाखो बकरी आहेत. हे एवढ्या भागामध्ये जवळजवळ 1.5 लाख बकरी आहेत. किती आहे कमरा एवढा तुझा? म्हणजे तो आला तर माझी कंबरेच उडवून टाकेल. मित्रांनो देवनार एवढा मोठा कत्तलखाना आहे आणि एवढी मोठी गर्दी झाली सगळी. आणि इकडे जे येत आहेत ना बकरी घेण्यासाठी वगैरे, तर त्यांच्यासाठी बघा हे सगळं बकरी आहे. आणि इकडे देवनार नॉनव्हेज कॅन्टीन, देवनार नॉनव्हेज कॅन्टीन आहे, हॉटेल आहे. इकडे नॉनव्हेजचं सगळे पदार्थ जेवायला वगैरे मिळेल. सो मी तर या कॅन्टीनमध्ये जेवायला जाऊ शकत नाही, पण तुम्ही आलात तर इकडे जेवायला जाऊ शकता. इकडे देवनार नॉनव्हेज कॅन्टीन आहे. इकडून फिरून झालं ना तर जेवायला जायचं असतं. ती पण ना नॉनव्हेज कॅन्टीनमध्ये खाणार का चिकन वगैरे काय? नाही, काहीच नाही खात. ती पण ना व्हेजिटेरियन आहे. तो बकरी वगैरे काही चिकन वगैरे खात नाही. बकरी पाळायला मला आवड आहे, बट खायला ना पाळायला वगैरे ना बघायला पाळायला आवड आहे त्याच्याबद्दल. बैलांची पण आवड आहे ना तुला? बैलांचं पण आवड आहे. बैल असेल, कोंबड्या प्लस बकऱ्या, पाळीव जनावर जे आहेत ते मला खूप प्रिय आहे. तर त्यासाठी मला बघायला आवडेल, पण खायला आणि कापायला कदाचित नाही.
नाही ना, मी खातच नाही. मी तसं नॉनव्हेज वगैरे खातो, पण फक्त चिकन आणि मटन थोडंफार खातो. पण असं एवढ्या अशा ह्याच्यामध्ये अशा एरियामध्ये तर मी ह्या हॉटेलमध्ये नाही खाऊ शकत ते. इथं काही न खाता ह्या कॅन्टीनमध्ये निघालो आहे आणि पुन्हा ह्या साईडला आलो आहे. इकडे बकरे आहेत अजून काही दिवस बाकी आहेत ना, 3-4 दिवस बाकी आहेत ना, 3 दिवस बाकी आहेत ना, 2 दिवस ना. मंडेला हे आहे बकरी ईद आहे. तो सॅटर्डे आणि संडे 2 दिवस भरपूर गर्दी असणार. आता तरी बरेचसे बकरे दिसतात इथे, बट विक्रेता अजून झाली नाही आहे. ज्याप्रमाणे असं वाटत होतं की आता बघायला खूप कमी भेटेल, खूप गर्दी असेल वाटतं ना. हो, हा बघा आंघोळ चालू आहे बकऱ्यांचा. जे घाण होतात, घाण लागतो ते सगळं धुवून काढतात, ज्याने की ते खूप चांगलं दिसावं. पाणी पण मस्त फास्ट आहे मित्रांनो. हे बघा इकडे माणसं झोपलेत आणि ही माणसं सगळी आहेत ना भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणून येतात. अगदी मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे इकडे खूप मोठ्या प्रमाणावर शेळी किंवा मेंढी पालन व्यवसाय चालतो किंवा तिकडे मेंढी पालन केलं जातं. तर त्या भागातून इकडे विकण्यासाठी खूप लोक घेऊन येत आहेत. शेतकरी किंवा जे पशुपालन करतात ते लोक सगळे इकडे विकण्यासाठी घेऊन येतात. 7 लाखाची जोडी त्यांनी सांगितली आहे. सो बघा हा उठलाय आणि काका प्राईज ऐकूनच निघून गेलेत. हा पण एक मोठा चांगला बकरा आहे इथे. अच्छा व्हाइट वाले कितना है इसका? बहुत बड़ा है. कितना भाई इसका सेट? कितना है? 1,10,000. 1,10,000 कितना? 1,10,000. 1,10,000. अरे हम मारेल. प्राइस रिजनेबल आहे रे. कारण सेम बघण्यासाठी तिकडे 3-3.5 लाख सांगितले होते ना. 3.5 लाख सांगितले होते ना. सगळे मोठे मोठे बकरी आहेत. हे बघा इथे 1,10,000 प्राइस सांगितले या बकऱ्यांची. किती मोठं. खूपच मोठे मोठे बकरे आहेत हे. बघा मोठे मोठे बकरे. या बकऱ्याची प्राइस आहे 1,10,000 रुपये. आणि सेम बकरा तिकडे बघितला होता 3,500ला, 3.5 लाखाला. इथे याची सांगितले 1,10,000. बघू शकता हे किती मोठं आहे. भाई हंसा बकरा है. हाँ हंसा बीट्स. भाई क्या रहेगा प्राइस इसका? 1.5 लाख. 1.5 लाखाचा बकरा आहे बघा. कुठल्या ती बना बकरा ह्या? हंसा. तो मित्रांनो खूप फिरून झालं आहे. अजून पुढच्या साईडला चाललो आहे. आम्हाला वाटलं होतं की अजून खूप जास्त प्राईज असेल, पण प्राईज आहे नॉर्मल प्राईज आहे मार्केटसारखी. एक 15-20 पासून स्टार्ट आहे ते 1 लाखापर्यंत व्यवस्थित बकरे 1-1.5 लाखापर्यंत. त्यानंतर पुढच्या जरा प्रो क्वालिटीचे बकरे 3-3.5-4 लाखापर्यंत आहेत. आतापर्यंत मॅक्सिमम प्राईस बघितली होती ती. आणि हा बघा एक कळप आलाय मेंढ्यांचा. मित्रांनो इथे बघा ह्या वेगळ्या प्रकारचे बकरे आहेत. याक टाईपचे. त्याची केस बघा कशी आहेत ती. मित्रांनो हे पहाडी बकरे आहेत. काश्मीरचे बकरे आहेत. काश्मीरी बकरे असतात पहाडी ते बकरे आहेत. हे रांचीचा बकरे आहेत हे. आणि त्यांचा हा स्टॉल आहे इकडे. हे व्हाईट शेड आहेत. शेड असे लांबच्या लांब बघा तिकडून सुरू झालेत ते इथपर्यंत. आणि असे पॅरलली याच्या मागे आणि या साईडला सुद्धा अशा आहेत.
खूप मोठं मार्केट आहे हे. आशियातील हे हा सगळ्यात मोठा कत्तलखाना आहे आणि ईद निमित्ताने खूप गर्दी झाली इकडे. खूप मोठा बाजार भरला आहे. हजारो करोडोंची उलाढाल या दरम्यान या मार्केटला होत असते. सो आम्ही या व्हिडिओचं एंड इथेच करतो. आपल्या मॅजिक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.